आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास प्रभू तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि देवप्पा त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी लागणारा आत्मा तू तुझा आम्हाला दे. प्रभूच्या नावात मागतो नाही बाप्पा, आमेन. आज आपण प्रभूशीच्या वचनाच्या सेवेमध्ये लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 ही वचनं आपण वाचलेली आहेत. लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 ही वचनं. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त बेथानी या ठिकाणी एका घरी आलेलं आहे. ते घर आहे लाझरस, मार्था आणि मरिया या 3 भावंडांचं. आईवडिलांचा काही उल्लेख नाही, आईवडील नसतील. आणि ही 3 भावंड आहेत, लाझरस, मार्था आणि मरिया. तर जेव्हा येशू ख्रिस्त यायचा घरी तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे 12 शिष्य आणि इतर पुष्कळ लोक असायचे. आणि मग तारांबळ उडायची, धावपळ उडायची. आपल्याला माहिती आहे की एकदा प्रभू श्री ख्रिस्ताने प्रवचन दिलं आणि ते ऐकायला पुष्कळ लोक होते आणि संध्याकाळ झाली तरी ते लोक जाईनात. शिष्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला सांगितलं की आता त्यांना पाठवा, कारण आपल्याकडे काही जेवण वगैरे काही नाही. तेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलं की 5 भाकरी 2 मासे. येशू ख्रिस्ताला जेव्हा समजलं की एका मुलाकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, तेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलं ते माझ्याकडे आणा. येशू ख्रिस्ताने ते हातात घेतलं आणि आशीर्वाद दिला आणि ते वाढलं. ते इतकं ते भरून उरेल असं झालं. ते 5000 जेवणारे नुसते पुरुष होते, स्त्रिया मुलं वेगळे. आणि इतका भरून उरेल असा आशीर्वाद प्रभू श्री ख्रिस्ताने त्या 5 भाकरी आणि 2 माशांवर दिला आणि 12 टोपल्या उरल्या. ते इतके लोक प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर असायचे. आणि म्हणून या घरामध्ये मार्था ही जी मरियाची बहीण आहे, ती स्वयंपाकामध्ये काम करत आहे स्वयंपाकघरामध्ये. आणि तिच्यावर फार कामाचा ताण पडला, कारण इतक्या लोकांचा स्वयंपाक करायचा. अचानक आता हे तारांबळ उडालेली आहे, हे लोक आलेले आहेत आणि आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक मी कसा करू. आणि म्हणून ती बाहेर येऊन कुरकुर करून प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणते की प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय. कुरकुर करत आहे ती बहिणीबद्दल, मला सहाय्य करायला तिला सांगा. आणि येशू ख्रिस्त तिला काय उत्तर देतो पहा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. फार सुंदर उत्तर दिलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने, फार सुंदर. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. एकाच गोष्टीचं अगत्य आहे, मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. आणि पहा, या प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनावर, वाक्यावर आज आपण मनन करणार आहोत की मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. देवाची स्तुती असो. मरिया प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन ऐकत त्याच्या चरणाशी बसलेली आहे. आता मार्थेला इतकी खटपट पडली, इतका त्रास पडला, ती येऊन कुरकुर करत आहे. तर तिला हे माहिती असायला पाहिजे होते की 5000 लोकांच्यापेक्षा जास्त लोकांना येशू ख्रिस्ताने जेवण तिथं रानात दिले. तो घरात देऊ शकत नाही का? एवढे तर लोक नाही आहेत. तो आशीर्वाद देऊन घरातल्या त्या आलेल्या लोकांना सहज जेवण देऊ शकतो. म्हणजे हा विश्वास मार्थेच्या मनामध्ये असायला पाहिजे होता. आणि समजा मार्था प्रवचन ऐकायला बसली असती आणि मग जेवणाची वेळ झाली असती आणि मग तिथून पुढे जेवण साधं काहीतरी बनवलं असतं आणि थोडासा जेवणाला वेळ झाला असता तरी चाललं असतं. जेवले असते त्याचे शिष्य थोड्या वेळाने, किंवा येशू ख्रिस्ताने तेव्हा पण म्हणलं असतं जे काय असेल ते आठ मी तुला आशीर्वाद देऊन देतो, मग वाढा. म्हणजे हा विश्वास मार्थेच्या मनामध्ये नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला दटावत आहे की तू फार गोष्टींची काळजी आणि दगदग करतेस. मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. आपलं जीवन हे असंच आहे. मुलांचं शिक्षण, मुलांच्या नोकऱ्या, मुलांचं लहानाचं मोठं करायचं,
त्यांना शाळेत पाठवायचं, त्यांचा तो ओपन डे आला की टेन्शन, त्यांना मार्क पडतात की नाही टेन्शन, ते पास होतात की नाही टेन्शन, त्यांना योग्य साथ लागली की नाही, म्हणजे मित्रमैत्रीण त्यांची योग्य आहेत की नाही ते टेन्शन, शाळेला व्यवस्थित जातात की नाही टेन्शन, त्यांना पुरवता येते की नाही स्कूलचा ड्रेस, ते काळजी, चिंता, दगदग, नाही का. पुन्हा संसाराचा प्रपंच, वडिलांना काळजी, भाडं भरायचं आहे, टॅक्स भरायचा आहे, मुलाची शाळेची फी भरायची आहे, मुलाचे ट्युशनची फी भरायची आहे, आणि आजकाल फीज वगैरे भरपूरच झालेल्या आहेत, त्यामुळं ते असतंच काळजी. ते सगळ्या काळज्या आहेत. वर आणि बाकीचे काही इतर लोकांच्या जबाबदारी असतात, आईवडील असतील वृद्ध, त्यांची काळजी, त्यांचे औषध पाणी, त्यांची जबाबदारी, चिंता, या सर्व जबाबदाऱ्या, काळजी, चिंता, दगदग ह्याच्यातून मनुष्याचं जीवन जात असतं. परंतु येशू ख्रिस्ताचं हे वाक्य आपल्या सर्वांना खूप समाधानकारक असं आहे. काय? मारते मारते तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी दगदग करतेस. गरज नाही एवढ्या गोष्टींची काळजी आणि दगदग करायची. काळजी करून कोणी आपलं आयुष्य हातभर वाढवू शकतो का? कोणीही नाही. आयुष्य आपलं एक दिवसाने तरी वाढवू शकतो का आपण? नाही. मग कशाला काळजी आणि दगदग आणि चिंता करायची? आणि म्हणून मत्तई 11:28 प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हास विसाव दे. सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती ही, की येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ यायचं आणि येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन बसायचं आणि बसून काय करायचं? प्रार्थना करायची. तो जे वचन ऐकतो ते ऐकायचं आहे. खरोखर या प्रसंगामध्ये या मार्था, मरिया, लाजारसच्या घरी यावेळेला येशू ख्रिस्तांनी काय प्रवचन दिलं ते शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं नाही. ते सांगितलं असतं तर आणखी मजा आली असती. कारण येशू ख्रिस्त तिथं सांगायला बसला होता, मरिया त्याच्या चरणाजवळ ऐकायला बसली, आणि मार्तीने गडबड केली, आणि मग त्यामुळे कदाचित शिष्यांनी ते लिहिलं नसावं. मरियाने योग्य वाटा निवडला आहे. या प्रभू श्री ख्रिस्ताच्या एका वाक्यावर आज आपण विचार करणार आहोत, आणि तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही हे आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. देवाची स्तुती आहे. मरियाने योग्य वाटा निवडला आहे. मत्तई शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचन आपल्याला असं सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल किंवा वाचेल. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. मत्तई 4:4. तर भाकरच पाहिजे आपल्याला जीवन जगण्यासाठी असं नाही. भाकर पुरवणारा जो देव आहे त्याच्या वचनाकडे लक्ष लावूया. आताच आपण पाहिलं की भाकर पुरवली प्रभू श्री ख्रिस्ताने. अरण्यामध्ये 5,000पेक्षा अधिक लोक जेवून उठले आणि तृप्त झाले, आणि 12 शिष्यांच्या डोक्यावर 12 टोपल्या दिल्या. आणि त्याने शिष्यांची पण काळजी घेतली की प्रवासामध्ये वाटेमध्ये जाताना तुम्हाला लागल्या तर असू द्या. पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताने असंच, आपल्याला माहिती की 4,000 जेवण दिलं. माहिती आहे? 4,000 जेवण दिलं, आणि तेव्हा पण 7 टोपल्या उरल्या. हो की नाही? म्हणजे 12 टोपल्या उरल्या, त्या 12 शिष्यांची काळजी घेतली. आणि 4 टोपल्या उरल्या, 4,000 जेवण दिलं तेव्हा 7 टोपल्या उरल्या. 7 टोपल्या उरल्या तेव्हा त्यांनी कुणाची काळजी घेतली? 7 काय आहेत? मंडळी आहेत. प्रगटीकरण पुस्तकामध्ये काय आहेत? 7 मंडळी आहेत. ज्या सर्व मंडळ्या आहेत त्या 7 प्रकारच्या मंडळ्यांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. आणि या 7 मंडळ्या म्हणजे सर्व मंडळ्यांची काळजी प्रभू श्री ख्रिस्ताने घेतलेली आहे. 7 टोपल्या उरल्या म्हणजे मंडळीला कधी काही कमी पडणार नाही. जी प्रभूमध्ये आहे, जी प्रभूच्या चरणाजवळ आहे, जे प्रभूचं वचन ऐकते, मंडळीतल्या कुठल्याही सभासदाला काही कमी पडणार नाही. देवाची स्तुती असते. पुरून उरेल असा मंडळीच्या सभासदांना परमेश्वर पुरवतो, कारण मंडळी हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मंडळीचं मस्तक प्रभू श्री ख्रिस्त आहे.
पुरेल उरेल इतका आशीर्वाद प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला देतो. म्हणून मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. जर आपण देवाकडे वचन लावलं, देवाच्या वचनाकडे जर आपण कान लावला, लक्ष लावलं आणि आपण एखादं काम हातात घेतलं तर त्याच्यामध्ये मल्टिपल पुष्कळ असा आशीर्वाद परमेश्वर देतो. आपल्याला माहिती आहे की पेत्र आणि त्याचे काही सवंगडी म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य हे रात्रभर मासे पकडण्यासाठी धडपडले आणि विशेष म्हणजे त्यांना एकही मासा सापडला नाही. रात्रभर त्यांनी कष्ट घेतले, काही मासे त्यांना सापडले नाही. वाचा योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 3रं वचन. योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 3रं वचन प्लीज. हां हां शिमोन पेत्र आणि इतर शिष्य असू देतो अध्याय उघडत असले. रात्रभर त्यांनी मासे पकडायचा प्रयत्न केला परंतु त्यांना काहीही मिळालं नाही का. आता त्या अध्यायात 21वा अध्याय 6वं वचन वाचा. हां मग प्रभू श्री ख्रिस्त तिथे येतो आणि प्रभू श्री ख्रिस्त त्यांना सांगतो आता रात्रभर झाली, पहाटे आहे का. रात्रभर यांना काही मिळालेलं नाही. पहाटे येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं, मछव्याच्या उजवीकडे जाळे टाका. ते तिथंच आहे समुद्रात. त्याच समुद्रात रात्रभर त्यांना काही भेटलेलं नाही. आता येशू ख्रिस्त सांगतो उजवीकडे जाळे टाका. हां आणि आता 21वा अध्याय 11वं वचन वाचा प्लीज. हां तेव्हाची स्तुती असते. आणि ज्या समुद्रामध्ये गलील समुद्रामध्ये यांना रात्रभर काही मिळालं नव्हतं त्याच समुद्रामध्ये पहाटे आता येणार आता मसवा घेऊन बास झाला, आता काही जमत नाही, भेटलं नाही, जाऊ दे. तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त तिथे किनाऱ्यावर उभा राहिला. त्यांनी सांगितलं मछव्याच्या उजवीकडे जाळ टाका. त्यांनी टाकलं आणि इतके मासे भेटले की त्यांचं जाळं भरून गेलं. इतकं की पेत्राला इतरांना मदत करण्यासाठी ते जाळं बाहेर ओढून आणायला मदत करण्यासाठी बोलवावं लागलं. आणि असं लिहिलंय 11व्या वचनामध्ये की इतके मासे 153 मासे भरलेलं जाळं होतं तरी जाळं फाटलं नाही. म्हणजे जे परमेश्वर देतो त्याचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला परमेश्वर आयुष्य पण देतो आणि आरोग्य पण देतो, नाही का. नाही तर पुष्कळ श्रीमंती आहे आणि काही खाऊ शकत नाही, तोंडात दात नाहीत, काय फायदा त्याचा. सगळं आहे, पंचपक्वान्न नाहीत पण तोंडात दात नाहीत, तर त्याचा उपयोग काय. म्हणजे अशा अवस्थेत प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला देत नाही. तर जेव्हा तुम्ही एबल असता त्याचा आनंद घेण्यासाठी तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला देतो. पुष्कळ पंचपक्वान्नाचं ताट आहे पण समजा डायबिटीस आहे आणि गोड काही खाऊ शकत नाही, तर मग त्याचा पण काय उपयोग नाही. आता हे मासे जर समजा 153 इतके भरपूर मासे देवाने दिले आणि ते जाळं फाटलं असतं तर काय झालं असतं सांगा. जाळं फाटलं असतं तर काय झालं, मासे पाण्यात परत गेले असते, काय उपयोग झाला असता, काहीच नाही. आणि पुन्हा पण त्यांनी पकडले असते तरी काय फायदा नसतो. म्हणजे देवबाप जे देतो ते उत्तम असतं आणि त्याचा उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पण देवबाप आपल्याला पुरवतो. म्हणून प्रभू येशूच्या चरणाजवळ असणं ही सर्वात योग्य आहे. आता अलेक्झांडर बादशाह माहिती आहे, सिकंदर, ग्रीस देशाचा. हां तर सहज त्याला त्याचे वडील
एकदा म्हणाले की हा ग्रीस देश जो आहे तो तर आहेच, पण ते सोडून तुला काय मिळवता येते का बघ. आणि त्यांनी उत्तर दिलं, तो तरुण होता तेव्हा, आणि त्याने उत्तर दिले की मला सर्व जग जिंकायचं आहे, मला सर्व जग जिंकायचं आहे. आणि इतिहासामध्ये या वाक्याची नोंद झालेली आहे की मला सर्व जग जिंकायचं आहे असं म्हणणारा एकच सम्राट बादशाह होऊन गेला, तो म्हणजे सिकंदर बादशाह किंवा अलेक्झांडर बादशाह ग्रीकचा. आणि मग त्या तरुण वयातच त्यांनी सुरुवात केली जग जिंकायला. पुष्कळ देश त्यांनी जिंकले, पुष्कळ. सिरिया, अफगाणिस्तान, पर्शिया सुद्धा जिंकला, इजिप्त, इस्रायल, मेसोपोटामिया, इंडियाचा काही भाग, भारताचा काही भाग पण त्यांनी जिंकला. आणि इस्रायल जिंकल्यानंतर इस्रायल देशामध्ये तो आला, मंदिरामध्ये त्याला ती एक दानिएलने लिहिलेली गुंडाळी भेटली. आणि दानिएलने लिहिलेलं ते भविष्य त्याला पटलं की ते त्याच्याबद्दल आहे, नाही का. दानिएलने जे भविष्य केलं होतं की 4 सापद, सिंह, चित्ता, अस्वल, नाही का. तर त्यामध्ये ही 4 शापद म्हणजे 4 राज्य आहेत, आणि त्यातला हा म्हणजे चपळ चित्त्यासारखं असणारं शापद म्हणजे हा अलेक्झांडर. कारण त्यांनी फार फास्ट सगळे जग कव्हर करायचा, जिंकायचा प्रयत्न केला होता, आणि पुष्कळ देश त्यांनी जिंकले होते, पुष्कळ देश. परंतु वयाच्या 34व्या वर्षी त्याला डास चावला, मलेरिया झाला. मलेरियाला तेव्हा काय औषध नव्हतं. ताप आला, ताप खूप वाढला, ताप उतरायचं पण काही शक्य नाही. ताप डोक्यात गेला आणि तो मरणासन्न अवस्थेमध्ये होता, तरुण वयात, 34व्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की कॉफिनच्या बाहेर त्याचे हात ठेवा, फक्त हात. कारण किती मोठा श्रीमंत राजा असला तरी परमेश्वरापुढे तो शून्य आहे, भिकारी आहे. किती मोठा सम्राट असला तरी परमेश्वरापुढे तो भिकारी आहे. सर्व जग जरी जिंकलं तरी परमेश्वरापुढे तो भिकारी आहे. कारण आयुष्य एक दिवसाने सुद्धा मनुष्य आपल्या स्वतःच्या हिमतीने वाढवून घेऊ शकत नाही, ते परमेश्वराच्याच हातात आहे. म्हणून हे हात एका सम्राटाचे परमेश्वरापुढे भिकाऱ्यासारखे ठेवा, कारण तो श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापुढे मनुष्य काहीच नाही. मनुष्याचा श्वास तर त्याच्या नाकपुड्यात आहे. आणि म्हणून त्याने कॉफिनच्या बाहेर त्याचे हात ठेवायला सांगितले होते, आणि खरंच तसं त्याचं प्रेतक्रिया झाली. तर खरोखर परमेश्वराने जर आपल्याला, आपण त्याच्या चरणाजवळ बसलो आणि त्याने आशीर्वाद दिला, आपल्याला हात आहेत, आपल्याला पाय आहेत, आपण शुद्धीवर आहोत, ही पण परमेश्वराची कृपा आहे. कितीतरी असंख्य संकटातून लोक जातात. तुम्ही तो जुना आशिकी पिक्चर बघितला असेल ना, त्याच्यामध्ये एक हिरोईन होती, तिचं नाव मला काय आठवत नाही, मी काय तो पिक्चर बघितला नाही, परंतु त्याच्यामधली एक हिरोईन फार सुंदर होती. तो हिरो पण खूप गाजला. त्या हिरोचं नाव मला वाटतं राहुल असं काहीतरी असावं. त्या हिरोईनचा रात्री इथं मुंबईतच ॲक्सिडेंट झाला आणि तिची शुद्ध हरपली, कोमामध्ये गेली. माहिती असेल ना तुम्हाला? नाही माहिती? अरे बा. आणि मग कोमामध्ये ती जवळजवळ 25 वर्ष होती. आता ती कोमामधून बाहेर आली, परंतु वय आता 45-50 असेल तिचं.
आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा चेहरा पण एकदम विद्रूप झालेला आहे. तर अशा गोष्टी कुठल्याही ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये येऊ नयेत, म्हणून आपण देवाच्या चरणाजवळ असलं पाहिजे. आपल्याला देवाने हात पाय शुद्धी, ब्रेन आपला चालतो, आपण चालतो फिरतो, हे जे दिलेलं आहे, हे जे आपल्यासाठी केलेलं आहे ते पण पुष्कळ आहे. देव आपल्याला आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, असा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो. ते पण काही थोडकं नव्हे. देवाची स्तुती असते. म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणाजवळ जर आपण बसलो तर आपल्याला हे आशीर्वाद मिळतात की 153 माशांनी भरलेलं जाळं तर परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने दिलंच पेत्राला, आणि विशेष म्हणजे ते जाळं फाटलं नाही. म्हणजे जे काय परमेश्वर तुम्हाला विपुलतेने देतो त्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला आयुष्य पण देतो आणि आरोग्य पण देतो. अन्यथा मी तुम्हाला सांगितलं की डायबेटीस असेल तर गोड खाता येत नाही, आणि दात नसतील तर पंचपक्वान्नाचा आनंद घेता येत नाही. परंतु असं परमेश्वर कधी करत नाही. परमेश्वर जे देतो त्याचा आनंद आणि उपभोग घेण्यासाठी लागणारं आयुष्य आणि आरोग्य पण परमेश्वर आपल्याला देतो. म्हणून येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आपण बसायचं आहे. मरियेने योग्य वाटा निवडला आहे. त्याचं वचन ऐकणं, त्याच्या वचनाचं चिंतन करणं, मनन करणं, त्याप्रमाणे चालणं हाच योग्य वाटा आहे. आणि त्यामुळं मी तुम्हाला उदाहरणं 2-3 दिली की 5,000 लोकांना पुरून उरेल एवढं जेवण ते येशूच्या सान्निध्यात होते म्हणून मिळालं. 4,000 लोकांना पुरून उरेल इतकं जेवण ते येशूच्या सान्निध्यात होते म्हणून त्यांना मिळालं. रात्रभर मासं टाकून, जाळं टाकून सुद्धा मासा एकही मिळाला नाही, परंतु येशूच्या सान्निध्यात, येशू त्यांच्या सान्निध्यात आला तेव्हा लगेच त्यांना 153 माशांनी भरलेलं जाळं भेटलं आणि ते जाळं पण फाटलं नाही. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला जे विपुलतेने देतो त्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी लागणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या पण परमेश्वर आपल्याला पुरवतो. देवाची स्तुती असो. एक वचन वाचू, 119 स्तोत्र 105 वचन. स्तोत्र 119 105. स्तोत्र 119 वचन 105. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा व माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. जे वचन आपण येशू ख्रिस्ताचं ऐकतो तेच वचन आपल्याला दिवा आहे, ते मार्गदर्शन करतं. आपल्याला योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन परमेश्वर आपल्याला करतो जर आपण त्याच्या वचनामध्ये आहोत तर. एकदा असं झालं, इस्रायल देशावर सनेरीब या अश्शूरी राजाने आक्रमण केलं आणि तो वेशींच्या बाहेर आला आणि त्याने त्याच्या नोकराकरवी, त्याच्या सरदाराकरवी, सेनापतीकरवी निरोप पाठवला इस्रायल लोकांना, आणि तो मोठ्याने येऊन ओरडून जायचा पहाऱ्यावर की सनेरीब राजाने इतर देशांचं काय केलं ते पहा आणि सुधरा. इतर अमुक देशाची धुळदाण केली, त्या देशाची धुळदाण केली, त्यांच्या राजे त्या देशांना वाचवू शकले नाहीत. इतकंच नाही तर त्यांचे देव पण त्या देशांना वाचवू शकले नाहीत, असा निरोप पाठवायचा. पुन्हा त्यांनी निरोप पाठवला, तुमचा जो राजा आहे हिजकिया तो तुम्हाला कदाचित फसवेल, कारण तो म्हणेल तुमचा देव आहे, पण इतर देवांचे काय हाल केले त्या सनेरीब राजाने ते तुम्ही पहा. तुम्ही ऐकलं असेल या देशाची त्या देशाची, या सनेरीब राजाने काय वाट लावली ते तुम्ही ऐकलं असेल. कशी धुळदाण केली आणि कसा नाश केला ते ऐकलं असेल. सनेरीब राजाकडे पुष्कळ अफाट सैन्य आहे, अफाट शस्त्रसाठा आहे आणि पुष्कळ रथ आणि घोडे आहेत, आणि हा इस्रायल देश काहीच नाही त्याच्यापुढे. तर तुम्ही शरण या. जर शरण याल तर तुमच्याच विहिरीतलं पाणी तुम्ही प्याल, तुमच्याच शेतातला उपज तुम्ही खाल आणि तुमच्याच द्राक्षमळ्यातले द्राक्ष तुम्ही खाल. जर तुम्ही शरण याल तर आम्ही फक्त तुमच्यावर राज्य करू, तुम्ही तुमच्याच देशात राहा, असा निरोप पाठवला. तेव्हा हिजकियाने काय केलं माहिती आहे? आपण आता वचन वाचलं ना, तुझं वचन माझ्या पावलाकरता देवा माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे.
हिचक्याने त्याच्या वचनाचा आधार घेतला, सर्वप्रथम मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये जाऊन त्याने काय केलं? प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. वाचूया आपण यशायाचा ग्रंथ 37:17 प्लीज, आणि तो अध्याय तसाच उघडा ठेवा. यशाया 37:17. हे परमेश्वरा कान लाव ऐक, हे परमेश्वरा डोळे उघडून पहा. हा हा सर्व शक्तिमान देवाचा उपमर्द करण्यासाठी सनेरीब राजाने काय केलेला आहे? निरोप पाठवलेला आहे. हे देवा तू ऐक. म्हणजे काय केलं? हा हिचकिया राजा जो होता तो धार्मिक होता, देवाला भिवून वागणारा होता, सत्कृत्य करणारा होता आणि देवाच्या वचनाकडे त्याचं लक्ष होतं. जसं मरिया येशूच्या चरणाजवळ बसलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की तिने योग्य वाटा निवडला आहे. या वचनावर आज आपण मनन करत आहोत. तिने योग्य वाटा निवडला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ असणं आणि त्याचं वचन ऐकणं हाच योग्य वाटा आहे. ते कसं ते आपण पाहत आहोत. कारण यशायाने पहिले काय केलं? येशूच्या चरणाजवळ परमेश्वराच्या चरणाजवळ तो गेला आणि त्याने प्रार्थना केली की हे देवा तू ऐक, सनेरीब राजा परमेश्वरा जिवंत देवा तुझा उपमर्द करत आहे. आता 37 अध्याय 36 वचन होता. यशाया 37:36. परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि त्याच अध्यायामध्ये उत्तर पाठवलेलं आहे. पहा 37:36 प्लीज. मग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन आशुरी गोटात 1,85,000 लोकांस ठार मारले. बघा, ती परमेश्वराकडे हिचकियाने केलेली प्रार्थना ऐकली. म्हणजे येशूच्या चरणाजवळ असणे, त्याच्या वचनाला मान देणे हे किती महत्त्वाचं आहे. आपण चर्चमध्ये कधी कधी लेट येतो, कधी कधी संदेश झाल्यावर येतो. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वचनाला काय व्हॅल्यूच नाही असं आपण करतो. पण ते किती चुकीचं आहे. तुम्ही मार्तेसारखे धडपड आणि खडपड करणारेच होणार आणि शेवटपर्यंत तसंच राहणार. जर वचनाला मान देतो, जर देवाच्या येशूच्या चरणाजवळ येतो, तर त्याला हे आशीर्वाद मिळतील. 153 मासे जाळं भरून फाटलं नाही हा आशीर्वाद. 5,000 जेवून 12 टोपल्या उरल्या हा आशीर्वाद. 4,000 जेवून 7 टोपल्या उरल्या हा आशीर्वाद. आणि आत्ताचा शत्रू आलाय, तो पहिले येशूच्या चरणाजवळ परमेश्वराच्या चरणाजवळ गेला, मंदिरामध्ये गेला, त्याने प्रार्थना केली आणि देवाने उत्तर पाठवलं. एक देवदूत पाठवला, फक्त एक देवदूत. एकाच रात्री 1,85,000 सनेरीब राजाचं सैन्य मारून टाकलं. म्हणजे किती अफाट सैन्य घेऊन तो आला होता. पहा, अफाट सैन्य घेऊन आला होता. इस्रायल राष्ट्र तर काहीच नाही त्याच्यापुढे. याच्याकडं 22,000 सैन्य असतील फक्त. आणि किती अफाट सैन्य घेऊन तो आला होता आणि सहज त्यांनी मारून टाकलं असतं इस्रायल राजाला पण आणि इस्रायल लोकांना पण. परंतु एकाच रात्रीत एकाच देवदूताने एवढे 1,85,000 सनेरीब राजाचं सैन्य मारलं. सगळीकडं प्रेतच प्रेत. सकाळी उठून बघतात तर सगळीकडे प्रेतच प्रेत होती. ते पण सनेरीब राजाने बघितलं आणि तो पळून गेला. आणि तो ज्या देशात पळून गेला त्या देशामध्ये त्याचा घात झाला, त्याला ठार मारलं गेलं. म्हणून आपले शत्रू 7 वाटांनी पळून जातील. परमेश्वराच्या चरणाजवळ या. योग्य वाटा तोच आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात येणं. आणि योग्य वाटा हाच आहे की त्याचं वचन ऐकणं. कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि ज्या पुष्कळ गोष्टी भरपूर परमेश्वर देईल त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला लागणारं आयुष्य, दीर्घायुष्य आणि आरोग्य पण परमेश्वर पुरवेल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, मरीने जो योग्य वाटा निवडला, ती तुझ्या चरणाजवळ बसली आणि तुझं वचन ऐकलं. तू योग्य वाटा निवडून घेण्यासाठी तुझा आत्मा आम्हाला दे. प्रभूच्या नावात मागतो नाही बाप्पा. आमेन.